यांनी येतात लग्नात विषय काढलाय, त्याचं लग्न होत नाही म्हणे. आता त्याला दाढी फुटून लागलं. काय करतोय रे तू? मिशाला धार देतोय. मिशाला काय देतो? धार देतोय. धार कशाचा? दूधचा? मिशीला. फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मम्मी पप्पा घरी नाहीत, तर आज आम्ही फिरायला जाणार आहोत. शेखर पण येणार आहे माझ्यासोबत. नाही शेखर, येशील ना? मामा शेखर आणि मी जातो. शेखर आणि मी जातो आणि मयूर पण. मयूर कुठे आहे? कुठे सांग ना व्यवस्थित. नाही माहिती. तर मयूरला पाहतो. मयूर आणि मी जाणार आहोत. मयूर, मी, शेखर, आम्ही 3 जण जाणार आहोत मोटरसायकल घेऊन. तो आज सापडणार नाही, त्याच्याकडे सायकल आहे. आणि सायकल आपली इकडे लावलंय, ते पण पंक्चर आहे. तर आता आपण मोटरसायकलवर जाऊत. पहिले मयूरला पोहत, नंतर तिकडे जाऊ फिरायला कुठंतरी. भाऊ मला नाही वाटत तेव्हा तिकडं सबस्क्रायबर पण येणार आहे. जनक येतो ना? नक्की विचारून घे बरं का घरी. तर आता 3 जण जातो. मयूरला कॅन्सल करतो. आता मी, जनक आणि शेखर. मस्त फिरतो तिथं, फोटो वगैरे काढतो आणि मस्त आहे तिथं रवाजी गावासाठी. मस्त आता फोटो वगैरे काढतो. चला रे, चला. अर्ध्यापर्यंत आलोय आणि जनक गाडी चालवत होता आणि त्याला काही व्यवस्थित येत नाही. तर आता मी चालवतो. एक तर पुढे रस्ता खराब आहे, एकदम बारीक रस्ता आहे, त्याच्यामुळे आता मी चालवतो. वयाने मोठा आहे आमच्यापेक्षा आणि तब्येताला बारीक आहे. फक्त शेखरपेक्षा बरं आहे ना रे. फक्त बळ दाखवतो, काही नाही दाखवतो. तुझ्यापेक्षा जमतं बघ मला. मला दाढी अशीच फुटून गेली. दाढी मला बी फुटे, फक्त टाइम लागेल. आता मी चालवतो. आता आम्ही आलो इथं. हे पा, हॅलो मित्रांनो, आम्ही पोचलो. वरती चढायचंय आता आम्हाला आणि इकडं बी जाणार आहोत थोडं पुढेपर्यंत. मस्त एन्जॉय करू. आता चढतोय याच्यावर. आम्ही 1-2 टाइम इकडं आलो होतो ना रे. जनकला 1 टाइम आणलं होतं आणि शेखरला 2 टाइम. हे आता 3रं टाइम आहे जनकचं, हे शेखरचं. मी 10-20 तर इथून मस्त सगळं व्ह्यू दिसतं आपल्या. हे पा, हा शेखर दिसत पण नाही तो तर. हे पा, एकदम हरियाली. इकडे घर कमी पण झाडे जास्त आहेत ना. हे पा, इकडे डोंगर एकदम जवळ, जास्त डोंगर आहेत. आजूबाजूला डोंगराची डोंगर आहेत. आता इकडून थोडं इथपर्यंत जाऊ, 1-2 फोटो काढूत आणि परत घरी जाऊ. कारण की मला पण थोडं काम आहे, काम पण करावं लागेल. आणि पप्पा ते पण बोलतील, कारण की त्यांचा पण फोन येईल, तर त्यांना पण सांगावं लागेल. हे पा, इकडं पहिले आम्ही तिकडं टाकावरती जायला तिकडून जात होतो आम्ही. कुठे रे टाका? सरळ गेलतो या रोडाने, तिकडे गेलतो. आणि मागच्या टायमाला इथनं गेलतो. कुठे रे ते टाका? दाखव ना त्या साईडला. ते त्या डोंगरावरती, त्या कोपऱ्याला एकदम. तिथं आम्ही पाय गेलो होतो. आणि तिथं म्हणजे देवस्थान आहे ना रे. देवाचं स्थान आहे तिथं, शनिदेवाचं. दत्त शिखर म्हणतात. दत्त शिखर नाही रे, दत्त शिखर ते त्याच्या खाली आहे दत्त शिखर. आणि ते टाका. आणि तिकडचा व्ह्यू 1 नंबर आहे. आम्ही एखाद टाइम गेलो तर तुम्हाला व्हिडिओ काढू. आणि पाहण्यासारखं आहे एकदम. हवा एकदम. श्रावण महिन्यात म्हणजे सगळेजण जातात तेव्हा, पाणी पण चालू असतं. तर आता मी थोडं फोटो काढतो. हे बा, इकडे मस्त व्ह्यू आहे. फोटो वगैरे काढलं. आता काय रे इथेच तू गॉगल विसरून गेला? काय माणूस आहे तू? तुझ्यामुळे फोटो काढायला मूड गेला आमचा. अरे मला वाटलं तू आणशील. तुम्ही मला वाटलं सगळे जण पुढे येऊन लागतात, मी एकटं मागं काय करू. कामचोर आहे. गाडी तिथे लावली मी. कामचोर आहे. एक नंबरचा आहे. याला काढले नाही. अरे जाऊ दे, त्याने फोटो पण नाही काढले ना. पण तू गॉगल तुझ्यासारखं का? मग तू पण काढले ना फोटो. तू गॉगल घेऊन यायचा ना. अरे तू गॉगल आणायचं ना. आता मी ते माझं होतं, तू आणायला पाहिजे होतं. असंच करतो प्रत्येक टाइमला, असंच करतो. चला खाली चला. आता खाली जातो. आता जास्त फोटो तर काही काढले नाही. आता मी खाली जातो, तिकडचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला.
थोडी भीतीच वाटते इथं, कारण की थोडं हालतं ना रे. पण काही जास्त सपोर्ट वगैरे वाटत नाही आपल्याला ना. हे बघ इकडं टाक्यावरती जाऊन जेव्हा जातो आम्ही तर इकडून जातो. इकडून हे ट्रॅक्टर बी जातात इकडून. ट्रॅक्टर इकडून मोठे मोठे गाडी पण जातो वाटतं. हां बिबट्या पण येतो. बिबट्या पण येतो. एक खाली चाल रे हो. चला खाली. आता आम्ही एक तर आमचं गाव म्हणजे एकदम छोटंसं आहे आणि आजूबाजूला बिबट्या वगैरे वाघ येतात, त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे आहे काय? चला दाखव. नको. ऍडव्हेंचर करतो आम्ही. ऍडव्हेंचर करतो. एवढं वरचं होतं ते. हे पा आता मी जातो परत, कारण की तिकडं जायला सांगितलं तर बोलतील पण नको तिकडं जायला. आता वापस जातो. कसं वाटलं जनक? फोटो काढले का मग? मजा आलं ना रे फोटो काढून. ए पण करतो फोटोच नाही काढलं ना रे आपण तर. थँक्यू. हे पा इकडं बैल आमचा इकडे एक बैल आणि एक काळा बैल. हा पा टी शर्ट घालून आलाय. तू काय घालाय? काळा बैल तू टी शर्ट घालून आलाय. चला जाऊ आता ना. आता जाऊ आपण. आता मस्त फोटो वगैरे काढला आम्ही. आता जातो घरी, कारण की मला पण काम आहे आणि याने जेवण नाही केलं, मी पण नाही केलं. आता आम्ही तिनं जेवण करून मग नंतर फिरायला जाऊ. परत अजून एक ठिकाणी जाऊ, कारण की आज पप्पा पण घरी नाही. थोडं फिरूनच घेतो जास्त. काय बनवलं जेवण? तू नको चालू बरं कसं आहे. नाही तुम्हाला डायरेक्ट तुला येत नाही बरं का व्यवस्थित. डोकं पडून टाकतो तुमचं. चला आम्ही आता चाललोय. आता इथेच गाडीवरती बसलाय. आता मी पण बसतो. गाडी चालू करून त्याला काही व्यवस्थित जमत नाही गाडी चालवणं. आता मी घरी आलोय आणि जनक त्याच्या घरी गेलाय. तर आबा शेखर जेवण केलं का रे तू? हा का. आता मी जेवण करतो. जेवण काही केलं नाही मी. आता मी जेवण करतो, नंतर परत जाऊ. आता तुम्हाला महादेव मंदिर दाखवतो, आमच्या गावातलं महादेव मंदिर. आणि ते काम चालू आहे महादेव मंदिरचं आणि मस्त आहे ते पण. आता जनक पण जेवण करेल, नंतर आम्ही जातो. आम्ही तीन जण, शेखर, मी आणि जनक, महादेव मंदिर. तुम्हाला ते पण मंदिर दाखवतो. एक नंबर आहे. आणि आता ए दीदी पण काय करत आहे तू? अजून काही नाही केलं का? घर वगैरे आवरून काढलं, झाडून काढलं. अजून मला जेवायला खूप टाइम लागेल. दीदीने अजून काहीच तयार केलं 15 मिनिटात करते. 15 15 मिनिटं ती सांगते पण काही करत नाही. आता पण ती मोबाईल पण पाहते ना. अरे हे बघ किती मस्त आहे. काही आरोग्य त्यांचं का? नाही रे, याचे शुभम ऑप्टिकल त्यांची आयडी. अजून आता मला खूप टाइम लागेल. अजून दीदीने काहीच केलं नाही. 15 मिनिटं सांगते आणि काही 1 तास लावून देते. तर आता तर टाइमच लागेल. शेखरचं जेवण झालंय, त्याचं जिरून पण जाईल तोपर्यंत ना. शेखर परत जेवेल ना मी. अरे मला बेकार कामाचं वड लागले इथे. हा तुला पण फिरायचं होतं ना. नाही ना. हा जेवण दिलं का तू? याला तिथे घेऊन गेलो, मस्त फोटो काढ सांगतोय आणि त्याने फोटो पण काढले नाही. हा आता हा मोबाईल थोडं खराबच आहे, मम्मीचा आहे. कारण ते पप्पाचं ते दिलंय, पप्पाने ते गेले आता कळवणकडे. तर त्यांना मोबाईल लागत होता, तर मोबाईल पण दिला मी. तर आता मम्मीचा मोबाईल ठेवलाय मम्मीने. आता जनक आलाय. समजा घे तू बच्चे की खेळ. जेवण केलं का आपण? जेवण केलं. एवढ्या लवकर आला ना रे तू? एवढ्या लवकर तुझ्यासारखं काय? एक तास जेवायला. याने येतात लग्नात विषय काढलाय, त्याचं लग्न होत नाही म्हणे. आता त्याला दाढी फुटून लागलं. आता इथे जनकने मोबाईल खाली पाडलं, लग्नाचा विषय काढतात, त्याला दाढी पण फुटले. सांगतोय पण करायची मला. तो सांगतोय की माझं लग्न होत नाही, मला पोरी द्या, सगळ्यांकडून मागतोय. काय सांगतो रे? जे खरं ते लग्न करू. हा मोठा आहे ना. तू मोबाईल पाडलं का नाही? मोबाईल पाडलं का नाही? याने मोबाईल पाडलं ना. तुम्ही मोठा आहे. तू मोठा आहे. मोठा आहे. पहिले तू लग्न मोठा कर. आहे. तू 11वीला आहे आता. हा मोठा आहे ना आपला. हा तब्येत लागली आणि तुला समजत पण नाही. इसकी शादी करने की है उनको, इसकी. अरे मोबाईल तुम्हारे पास कोई लड़की है क्या? तुम्हारे पास कोई लड़की हळू रे कोई लड़की है क्या तुम्हारे पास? दीदी भाजी झाली का? आम्ही करायला व्हायचंय तू कर. तर आता माझं काही पोट भरलं नाही, कारण की मी जेवणच नाही केलं. आता मी मंदिरावरती जातो. चाल रे जनक. टकले आवाज नको करू. चाल जनक. शक्रे आवाज नको करू. मग टाकसू. चल
आता आम्ही आलोय महादेव मंदिर आणि मंदिराचं काम चालू आहे पण इकडं नक्षी वगैरे करतायत. अजून म्हणजे किती दिवस लागतील रे ना? हा किती दिवस तरी लागतील? अजून 1 महिना लागून जाईल. 1 महिना नाही रे, जास्त लागतील ना शेखर, जास्त लागतील. अजून 5-6 महिना लागतील कारण की फरची वगैरे सगळं बदलवायचं ना रे. आता सगळे नक्षी म्हणजे चालू आहे. इकडं सगळं वाळू वगैरे वीट वगैरे सगळे आहेत आणि सगळं टाईम लागेल त्याला. त्याच्यामुळं आता मी ना कृष्ण मंदिरवरती जातो. दर्शन करायला बी जमणार नाही कारण की तिथं थोडं येत झालं आहे. आता यांचं काम पण चालू आहे, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. इकडे शाळा आहे, आज रविवार आहे तर मग शाळेला सुट्टी पण आहे. मुडी घेईना पर्या मी तुला मोड टाकतो. ए काही भिन नका करू रे. ए चला मी मोडायला सांग. कृष्ण मंदिरवर चला आता. चला आता कृष्ण तुला सांगितलं. आता मी कृष्ण मंदिरावर जाणार होतो पण मला आठवलं की आम्हाला सुतक लागले आणि पप्पा ते आता तिकडेच गेले आहेत. तर काल अंत्यविधीला गेले होते ते. तर आता आम्ही इथं बसलो आहोत मंदिराच्या समोरच. इथं बसलो आहोत. हे पा शेखर पण इथंच आहे. आम्हाला म्हणजे माहीतच नाही की आम्हाला सुतक आहे असं, पण आता झालं माहीत तर गेलो नाही तिकडं. आता इथंच बसलो आहे. तर इकडं पहा, इकडं गाडी आहे आणि जनकचं घर तिकडे आहे ना रे जनक. आणि आता काय करतोय रे तू? मिशाला धार देतोय. मिशाला काय देतो? धार देतोय. धार कशाचा? दूधचा? मिशीला ताव राहतं रे ते. ताव मिशीला ताव देतोय. ताव मिशीला ताव देतोय. आहे का? मग ही काय लोखंडवर ठोकावं. पाहू दे किती आहे रे? थोडंच देणार पण ये ना 10वीच्या मानला आहे ना. हा का? तुला मला पण आहे, पण येईल कधी नव्हतील रे. चॉकलेट बॉय आहे तू. येऊ राहिलं. आमच्या शेखरात 11वीला गेल्याबद्दल अजून पण एक मरत केस नाही. फुटला नाही. मी लहान आहे आज. हा लहान आहे रे. 12 दिवसांनी लहान आहे. 12 दिवसानंतर येईल त्याला नाही रे. येईल का तेव्हा मला येईल बस. आणि तेव्हा तुम्हाला येईल तेव्हा माझी काढून जाईल. जेव्हा मला येईल ना 12 दिवसानंतर याला येईल शेखरला, तेव्हा माझी काढून जाईल. हां 2 मशीन मारून येतो. तर आता मी घरी जातो, जेवण वगैरे करतो. आता इथं थोडं टाइमपास करतो. तर आणि इथं पहा, पहिले यायचं ना रे. आम्ही फिरायला गेलो होतो. किती फिरलो ना शेखर. शेखर मी जनक याला पाहायला गेलो होतो का नाही रे आपण? हा 1 नंबर. याला पाहायला गेलो होतो का? हा पण तुला डायरेक्ट कुठं गायब झाला होता तर कमी. हा पण तुला पाहत होता, तू डायरेक्ट दिसतच नाही. कुठे आईकडे गेला होता तू. आईकडे नाही, चाय मागायला. कोणाकडे? हा आणली का चावी आणली नाही. नाही का? दिली नाही का? गेला नव्हता. ते म्हणे आमचं बिराड खाली केलं का म्हणे, तेव्हा तुमचं बिराड टाका म्हणे. रूम शिफ्ट करताय का? कशाला एवढी घाई करत होते तुम्ही? हा आमचं बी घर शिफ्ट होणार आहे आणि तुमचं बी घर. कुठे? पण आम्ही फक्त ब्लॉगर नाही आहेत बस एवढं. हा तुम्ही कुठे शिफ्ट? दुसऱ्या तालुक्यात आम्ही चौथ्या तालुक्यात. तुम्ही कुठे शिफ्ट होते? तर आता मी गाडी सावलीत लावतो, झाडाच्या सावलीत. तिकडे झाड आहे मस्त आणि शेजारमध्ये इथं बसलेत. हे पहा. हाय मित्रांनो, जेवण झालं का मित्रांनो? हा पहिले बोलायचं नाही ना, आता केव्हा बी हा उठून सुटून बोला. माझं झालं जेवण मित्रांनो. हे बघा ब्लॉग काढतो आम्ही, पण आम्हाला आता पहिले आम्ही गाडी सावलीमध्ये लावतो. आमच्यासाठी मयूरने चिंच आणले. हे पहा, तर लाल चिंच आहे. आता पिकले नाही आहेत, फक्त कच्चे आहेत आणि मीठ लावून खातो आता आम्ही सगळेजण. मी, शेखर आणि मयूर चिंच कुठून आणले रे? मळ्यातून. हा का? हे पहा आता चिंच आणले आणि त्यांनी हे सगळं सोलताय. आता चिंच मीठ लावून मस्त खातो. तर आता मी मस्त झोपून गेलो होतो. मस्त झोप झाली आमची. आता 4 वाजत आले. आता मस्त आम्ही जातो पाड्यात कारण की थोडं काम आहे. मग रोडावरती माती टाकायचं आहे, ते माती पण टाकतो आणि शेखरला पण घरी सोडायचं आहे आणि मयूर पण इकडे आहे. आणि दीदीला सांगतो आता चहा कर, नंतरच आता सांगतो. नको मी माती टाकून येतो नंतर चहा कर. हा ना, हा तिकडूनच झाल्यावर चहा कर. तर शेखर काय काय ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये? काय चांगले की ए रे दूध आहे ना, राहू दे माझं. हा तुझं आहे बरं. मी ठेवलं होतं मस्त आहे रे तू. मी ठेवलं होतं ते, राहू दे बरं का तसंच.
काय टेम्परेचर जास्त केलं ना दीदी त्याच्यामुळं तसं झालं. नाही राहू दे, नाही कर कमी कर. आणि आता आम्ही दुकानावरती जातो, थोडं काम आहे ते करतो आणि परत येतो. आता आम्ही आलो आहे दुकानावरती आणि माझ्यासोबत हा तुषार पण आला आहे, माझा मित्रच आहे, हा 11वीला आहे. तर आता हा मालेगावला गेला आहे, काय कोर्स करतो आहे ना कशाचं. हां तर आता हे माती भरतो मी, हे माती भरावं लागेल, हे माती भरून इथं ठेवावं लागेल. तर आता आपण रोडावरची माती उचलून इथं टाकले, आता घरी जायचं आहे. चला तुषार चाल ना. घे. तर गाईज आता इथे चहा बनवते, कसा बनवतो पाहू बरं आता. छानेर हां त्याच्यात हळद टाकू, मस्त दूध आहे त्याच्यात हळद टाकू, मस्त गरम करू. केव्हा टाकशील हळद? आता हळद टाकून थोडं हळद टाकू, थोडं साखर टाकू, मस्त गरम करू आणि एक नंबर लागतं. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो ना, असे प्रत्येक हॉटेलमध्ये विकायला होते हळदी. आपला चहा रेडी झालाय. गावठी चहा कसं झालं? ठेवतो ते हां, मस्त आहे ना, क्वालिटी अँड कॉम्बिनेशन एक नंबर. एक नंबर ना. आणि मयूर नाही पेणार, आता त्याला पस्तावा येतोय. मी त्याला सांगितलं तुला कप धुवावं लागेल, तुला देतो पण कप धु, आणि तो सांगतोय मला चहा प्यायचं नाही म्हणे, आणि मी कप पण धुणार नाही, तर आता त्याला देणार नाही. एक नंबर लागतं बरं, मागू नको नंतर. मला हळद आवडत नाही. हळद आवडत नाही? भाजी खातो का नाही मग? खातो ना बिना हळदीचा. हां का, एवढा तुझ्यासाठी स्पेशल करणार. हां आता 6:30 वाजत आले आणि अजून पप्पा मम्मी काही आले नाही. त्यांना फोन केला होता, ते सांगत होते येतो बा, आम्हाला तरी यायला 9-1 वाजतील. ते मालेगावहून निघून गेलेत. आता शेखर मयूर पण इथेच आहेत, ते इथं बसलेत. त्यांचा आज दिवस इथेच गेला आहे आणि मयूर ब्लॉग पाहतोय माझा. आणि आता बाहेर त्यांचं सायकल वगैरे लावलं आहे आणि ते सांगतायत की आम्हाला जायचं आहे घरी. तर मी त्यांना सांगतो की थोडं थांबून जा, पण कारण की आता एवढे थंडी पण झाली आणि त्यांना पण जावं लागेल. त्याचे मम्मी पप्पा बोलतील, मम्मी बोलेल, तर आता ते सांगताय जायचं. जाऊ दे आम्हाला आता जाऊ दे. जेवण करून जाणार आहे. काय बनवशील तू खायला? डाळ भात एकदम नको. फेवरेट आहे ना तुझं तर. नाही मला नाही आवडत, मला आता भात चालत नाही ना. हां का, सकाळी तर खिचडी खाल्लं ना रे तू. खिचडी खाल्ली पण ते चालून जातं, ते पिवळं भात आहे. हां का, हां हे दवलं भात आहे त्याच्यामुळं. तर फायनली पप्पा ते आलेत आणि येताच त्यांना जेवण केलं त्यांनी. आणि आता त्यांना प्रवासामध्ये खूप बोर झाले, तर आता मम्मी इकडे. तर मम्मीला सर्दी आलाय डायरेक्ट. कसं वाटलं मम्मा? सर्दीने पूर्वी जाम झाली. हां का, म्हणजे मम्मीचा आवाजच बदलून केला, डायरेक्ट चेंजेस झाला आवाज. आणि पप्पा ते इथं बसलेत आता. हे बा कसं वाटतंय पप्पा, कसं वाटतंय प्रवास करून, कसं वाटतंय? बोर झालो, बोर. हां का, आराम करावा लागल, हां लवकर आराम करावा लागला. हां का. आता दीदीचं आवरायचं चालू आहे. वेळ झालं जास्त. आणि आमचं हे सगळं भांडे कुंडे काढायचं आहे आता, कारण की दुसऱ्या घरी शिफ्ट होणार आहोत लवकरच. तर उद्या रूम धुवायचं आहे आम्हाला पाणीने. तर यांचं काहीतरी चालू आहे, काय आणलं ते. आता तुम्हाला लवकरच एक गुड न्यूज ऐकायला येईल. तर आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.